महाडमध्ये वीर गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होता। या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत आपण मागणी केली असून त्यांनी तातडीने मंजूर दिली असल्याचं गोगावले म्हणाले। या अपघातानंतर ग्रामीण भागातील रुग्णालयांमधून मिळणाऱ्या उपचारांबाबत संताप व्यक्त होत असून शासकीय रुग्णालयांमधून मिळणाऱ्या उपचारांमध्ये आमूलाग्र बदल घडवून अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गोगावले म्हणाले। अलिबागमधील शहापूर धैरंड खारेपाट विभागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी एल्गार पुकारलाय। पूर्व भूसंपादन आणि सद्य पुनर्संपादन प्रक्रियेत संस्थांकडून गैरकारभार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। खारेपाटातील शेतजमिनी 2006 साली टाटा विद्युत प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या। यापैकी 70% जमिनी सलोख्याने आणि 30% सक्तीने संपादित करण्यात आल्या। या विरोधात शेतकरी पेटून उठलेत। शेतजमिनीला योग्य भाव, स्थानिक भूमिपुत्र, सुशिक्षित, बेरोजगारांना रोजगार, पुनर्वसन, 12.5% भूखंड अशा प्रमुख मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढा उभारलाय। खालापूरमधील रसायने औद्योगिक वसाहतीमधील कैरे गावातील एसपीआर फार्मा कंपनीला आग भीषण लागली। आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही, मात्र यात कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचं समजतं। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले। खोपोली नगरपालिका, पाताळगंगा एमआयडीसी, रिलायन्स कंपनी, पनवेल महानगरपालिका आणि खोपोली औद्योगिक वसाहतीमधील अन्य कंपन्यातील अग्निशमन दलाच्या फायर ब्रिगेड टीम घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। यावेळी या परिसरात धुराचे लोट पसरले होते। या आगीत एसपीआर फार्मा कंपनीचे सर्व सामान जळून खाक झालं होतं। प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट, सिंधी पंचायत ट्रस्ट, आम्ही रक्तदाते, पनवेलचे विद्यार्थी वाहक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं पूज्य सिंधी पंचायत मंदिर पनवेल येथे रक्तदान शिबिर संपन्न झालं। शिबिराचे उद्घाटन अमित देवाणी, अॅडव्होकेट मनोहर सचदेव, पांडुरंग हुमणे, मुरलीधर ढाके, संगीता साखरे यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, पत्रकार संजय कदम, अॅडव्होकेट विजय भगत यांनी सदिच्छा भेट दिली। या रक्तदान शिबिरात सुप्रसिद्ध बिल्डर गिरीश कासट, किसन रौंधल यांनी रक्तदान केलं। 121 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला। रायगड जिल्ह्यातील अवैध धंदे, लेडीज बार, मटका, जुगार याबाबत सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी आंदोलने करून बंद केले होते। त्यावेळी स्वर्गीय आर पाटील आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी चांगलं सहकार्य आणि तत्परता दाखवली होती। मात्र आता पुन्हा त्याच गोष्टींचा सुळसुळाट सुरू असून अधिकारी माहिती असून सुद्धा मूग गिळून गप्प आहेत। याबाबत शंका वाटते। त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी नवीन आयएएस दर्जाचे जिल्हाधिकारी आणि आयपीएस दर्जाचे पोलीस अधीक्षक यांची तात्काळ नियुक्ती करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे। उरण तालुक्यात गॅसवर चालणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प आहे। या प्रकल्पातील 6 संचातून 672 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाऊ शकत असताना या प्रकल्पाचे अकार्यक्षम मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी या वायू विद्युत प्रकल्पातील नादुरुस्त बॉयलर आणि स्टीम टर्बाईनकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने सध्या वीज निर्मिती कमी प्रमाणात होत आहे। त्यामुळे हा वायू विद्युत प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे। मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं गांभीर्य ओळखून अशा अकार्यक्षम मुख्य अभियंत्यांच्या जागेवर कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। पत्रकारांच्या सुरक्षेसाठी वेळप्रसंगी विधानसभेत आवाज उठवणार असून पत्रकारांनी आरशाप्रमाणे काम करावं, जेणेकरून समाजातील चित्र लोकप्रतिनिधी यांना दिसेल, असं प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं। दरम्यान बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत। त्यांनी मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र दर्पण हे 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलं होतं। त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन साजरा करण्याचं घोषित केलं। या पत्रकार दिनाचं औचित्य साधून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकारांचा सन्मान केला। गेल इंडिया लिमिटेड उसर यांच्या वतीनं कोएसो लोकनेते अॅडव्होकेट दत्ता पाटील हायस्कूल बेलोसी येथील मुलींसाठी 5 दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन अनुप गुप्ता मुख्य महाप्रबंधक, पीडीएचपीपी प्रोजेक्ट गेल उसर, जितीन सक्सेना महाप्रबंधक, शीतल लाकरा मुख्य प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन संतोष बोंद्रे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आलं। स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असं प्रतिपादन यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी केलं।
रोहा तालुक्यात भाजपाची सदस्य अभियान नोंदणी सुरू झाली आहे। या अभियानाला भाजपाचे खासदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा प्रभारी वैकुंठ पाटील यांनी भेट दिली। वैकुंठ पाटील यावेळी म्हणाले की या अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक तरुणाला देशाचा विकासासोबत जोडण्याचं काम होणार आहे। सबका साथ सबका विकास सबका प्रयास त्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी भाजपा सदस्य नोंदणी करायची आहे। तर धैर्यशील पाटील म्हणाले की या सदस्य नोंदणीमुळे तळागाळातील जनतेला मुख्य प्रवाहात आणून विकासाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणण्याचं उद्दिष्ट भाजपाचं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।